श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम। मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते। मैत्रिणींनो, उद्या आहे अक्षय तृतीया। तर अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा दिवस आहे। तर ह्या दिवशी आपल्याला कुठल्याही पंचांगाची गरज नसते, कारण दिवसभर हा शुभ काळ देणारा, शुभ फल देणारा असा दिवस आहे। त्यामुळे ह्या दिवशी अनेक जण प्रॉपर्टीची म्हणजे शेती, जमीन, घर, सोनं, चांदी अशा किंवा गाडी अशा वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी करत असतात। कारण ह्या दिवशी आपल्याला कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते, त्यामुळे या शुभ मुहूर्तावर जर कुठलीही खरेदी केली तर ती कायम अक्षय राहते असं म्हणतात। म्हणजे आता नावातच अक्षय तृतीया, नावामध्येच अक्षय आहे। अक्षय म्हणजे काय तर चिरकाल टिकणारं म्हणजे अक्षय। तर हे आपण ह्या दिवशी जर काही खरेदी केली किंवा ह्या दिवशी काही सेवा केल्या तर त्या आपल्याला अक्षय फळ देणाऱ्या असतात। अक्षय फळ देणाऱ्या म्हणजे काय तर ह्या दिवशी ज्याची काही आपण खरेदी केलेली आहे तर त्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये विकण्याची वेळ येत नाही। मग आता शेती असो, जमीन असो, प्लॉट असो, घर असो, सोनं चांदी असो, अशा कुठल्याही गोष्टी, अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण आपलं वैभव म्हणून किंवा आपली लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण ज्याची खरेदी करतो तर त्या वस्तू भविष्यामध्ये कधीही आपल्याला म्हणजे कुठल्याही अडचणींच्या काळामध्ये त्या मोडण्याची किंवा त्या विकण्याची गरज पडत नाही, म्हणून त्या अक्षय राहतात असं म्हणतात। म्हणून बरेच जण या दिवशी 1 ग्रॅम का होईना यथाशक्ती ज्यांना जसं जमतं त्या पद्धतीनं, ज्यांना जमीन, प्लॉट, शेती अशा मोठ्या गोष्टी खरेदी करणं शक्य नसतं तर त्यावेळेस त्यांनी एखादं ग्रॅम का होईना सोन्याची खरेदी करत असतात। आता ज्यांना जसं जमतं त्या पद्धतीनं ते खरेदी करत असतात। तर काही गोष्टी लक्ष्मी स्वरूप असतात तर त्या गोष्टींची आपल्याला प्रत्येक वेळेस सोनं चांदी ह्या गोष्टींची खरेदी करणं शक्य नसतं, तर मग त्यांनी काय करायचं तर अशा वेळेस लक्ष्मी स्वरूप ज्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला ह्या दिवसाचं औचित्य साधून खरेदी करायच्या असतात। या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर आवर्जून तुम्ही पहा की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टींची खरेदी करायची आहे। तर मैत्रिणींनो, अक्षय तृतीया हा दिवस पित्रांसाठी सुद्धा समर्पित आहे आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांच्यासाठी सुद्धा समर्पित आहे। पित्रांसाठी समर्पित असल्या कारणामुळे ह्या दिवशी पित्रांचं तर्पण केलं जातं, त्यांच्या नावाने दानधर्म केला जातो। त्यामुळे ह्या दिवशीच्या दानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण ह्या दिवशी आपण जे काही काम करू ते काम आपल्याला अक्षय प्रमाणात फळ देणारं आणि अक्षय काळ राहणारं, टिकणारं असतं। तर आता चांगलं काम करायचं का वाईट काम करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही चांगलं काम केलं तर निश्चितच तुम्हाला त्याचं चांगलं अक्षय फळ प्राप्त होतं, आणि जर वाईट काम केलं तर निश्चितच त्याचं तुम्हाला वाईट कर्म सुद्धा भोगावेच लागतात। जर श्रीकृष्णाला त्यांचे कर्म चुकले नाहीत तर आम्ही तर यांच्या प्रत्येकांच्या कर्माचा हिशोब घेणारे महाराज आपल्याकडे आहेतच, जे ब्रह्मांड नायक आहेत। त्याच्यामुळं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपलं कर्म करताना किंवा आपलं कुठलंही काम करताना आपण आपल्या भविष्याचा विचार करून जे आपल्याला चांगलंच फळ देईल अशीच कामं करायची आहेत। वाईट कामाचं फळ तुम्हाला वाईटामध्येच मोजावं लागतं, ह्या गोष्टींची जाणीव ठेवूनच आपल्याला वागायचं आहे। तर असो, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला। तर आता आपण पाहूयात की अक्षय तृतीयेच्या दिवशी एक मंत्र असा आहे। आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीच्या किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर घरात राहावी म्हणून काही सेवा करत असतो। त्याच पद्धतीनं आपण अक्षय पात्र सुद्धा तयार करतो। अक्षय पात्राचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर आवर्जून तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या। तर ह्या सगळ्या सेवा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा अखंड लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी करत असतो, परंतु संपत्तीसाठीच नाही, कारण पैसा असूनच सगळं चालतं असं नाही। तर पैशाचा उपभोग घेण्यासाठी आपलं शरीर सुद्धा चांगलं असायला हवं। त्यामुळं आपली आर्थिक, शारीरिक, मानसिक या सगळ्या गोष्टींनी जेव्हा आपण परिपूर्ण असतो तर त्यावेळेस आपल्याला सुख समाधान मिळत असतं। तर ते सुख समाधान प्राप्त व्हावं यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सायंकाळी एक देवाजवळ दिवा लावून घ्यायचा आणि एक मंत्र म्हणायचा आहे। सकाळी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करणारच आहोत, परंतु ही सेवा किंवा हा एक मंत्र जो आपल्याला संध्याकाळी म्हणायचा आहे तर तो मंत्र म्हणण्याच्या आधी आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि शक्यतोपर्यंत तुम्ही दिवसभर पिवळ्या रंगाचे वस्त्र घातले तर अतिउत्तम। कारण आपण असं म्हणतो भगवान विष्णूंना म्हणजे पिवळं पितांबर असते, पितांबरधारी असं त्यांना म्हणतात। त्यामुळं पिवळा रंग हा सगळ्या देवी देवतांना आकर्षित करणारा रंग आहे। त्यामुळे शक्यतोपर्यंत ह्या दिवशी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकता। पिवळा जर नसेल तर तुम्ही केशरी, लाल या रंगाचे कपडे घातले तरीही चालतात, फक्त काळा आणि पांढरा रंग तुम्ही वर्ज्य करा। आणि दिवसभरामध्ये तुम्हाला नाही जमलं, तुम्हाला रंगाचं लक्षात राहिलं नाही तर तुम्ही संध्याकाळी मात्र
जो मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो मंत्र म्हणताना तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा, हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला तो मंत्र म्हणण्यासाठी आपल्या देवघरासमोर बसायचंय किंवा तुम्ही कुठल्याही रूममध्ये एक आसन टाका आणि त्यावरती बसून तुम्ही ह्या मंत्राचा जप केला किंवा पठण केलं तरीही चालतं. आणि हा उपाय सगळ्यांनीच करायचा आहे, कारण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा घरातल्या कुणीही केलं तरीही चालतं, कारण घरात येणारी लक्ष्मी ही घरातल्या प्रत्येक मेंबरची, प्रत्येक सदस्याचा त्याच्यावरती अधिकार असतो. परंतु जेव्हा आपली शारीरिक बाजू आपल्याला मजबूत करायची असते, का आपल्याला शरीरयष्टी शारीरिक मानसिक आपल्याला चांगलं बनवायचं असतं, तर त्यावेळेस आपापलं वैयक्तिक काम करणं हे गरजेचं असतं. कारण दुसऱ्यांनी सेवा केली, दुसऱ्यांनी मंत्र जप केला याचा अर्थ असा नाही की तुमचं शरीर बलवान होणार आहे. त्यासाठी आपल्या वैयक्तिक शरीरासाठी आपल्यालाच काम करावं लागतं. त्यामुळे ही सेवा करताना घरातल्या प्रत्येकाने केली तरीही चालतं. आता घरातले प्रत्येक जण करत असतील तर आवर्जून करा, करत नसतील तर कुणाच्या मागं लागण्यापेक्षा जे तयार आहेत त्यांना ह्या सेवा करायला सांगा आणि त्यांच्याकडनं ह्या सेवा करून घ्या. कारण घरातल्या लहान लेकरांना थोडंसं समजून सांगितलं की ऐकतात, त्यामुळं त्यांना समजून सांगा. परंतु मोठ्यांना सांगून पहा, ऐकलं तर ठीक, नाही तर सोडून द्या. तर आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ कशासाठी धुवायचेत, कारण आपण दिवसभरामध्ये एखाद्या वेळेस बाहेर जातो किंवा घरामध्ये जरी आपण काम करताना वावरतो तेव्हा बाहेरची नकारात्मकता, घरातली नकारात्मकता ही आपल्या शरीरावरती बऱ्यापैकी आलेली असते. तर त्या नकारात्मकतेमुळं ज्या काही आपण सेवा करतो त्या प्रभावी सेवा होत नाहीत किंवा त्याचा प्रभाव आपल्यावरती सकारात्मक आपल्याला पाहायला भेटत नाही. त्यामुळं आपल्या शरीरातली नकारात्मकता निघून जावी, जी दिवसभर आपल्या शरीरावर नकारात्मकता आलेली आहे ती सगळीच आपल्याला स्वच्छ करून टाकायची आहे. म्हणून आपल्याला स्वच्छ हातपाय सगळं स्वच्छ धुवून मग आपल्याला या मंत्र जप करण्यासाठी बसायचं आहे. तर तो मंत्र कोणता, तर ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या मंत्राचं तुम्हाला 21 वेळेस, 51 वेळेस किंवा तुम्ही 108 वेळेस म्हणजे एक माळ केली तरीही काही हरकत नाही. तुम्हाला जर 108 मण्यांची एक माळ करणं होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही 21 वेळेस जरी ह्या मंत्राचं पठण केलं तरी सुद्धा उत्तम. कारण या मंत्राच्या पठणानं तुमची जी आर्थिक बाजू तर प्रबळ होणारच आहे, त्यासोबत तुमची शारीरिक मानसिक सुद्धा शुद्धीकरण होतं. हा महालक्ष्मीचा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे आणि ह्या मंत्राच्या पठणानं आपली शरीराची शुद्धी होते. त्यामुळं या मंत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भल्या तुम्ही दिवसभर श्री सुक्तमचं पठण किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण किंवा पुरुष सूक्त किंवा कुबेर मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या कुठल्याच सेवा तुम्हाला शक्य झाल्या नाही तरी सुद्धा फक्त 21 वेळेस तुम्ही ह्या एक छोट्याशा मंत्राचं, लक्ष्मी गायत्री मंत्राचं जर तुम्ही जप केलं तर निश्चित त्याचे सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला भेटतील. तर आवर्जून सगळ्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी देवासमोर एक दिवा लावून तुम्ही या मंत्राचा जप करा. नाहीतर तुम्ही देवासमोर दिवा लावा आणि जिथं तुम्हाला शांत वाटतं त्या रूममध्ये जाऊन तुम्ही आसन टाकून या मंत्राचं जर पठण केलं तर निश्चित तुम्हाला म्हणजे मानसिक समाधान भेटतं. आणि परिणामी काय, जेव्हा आर्थिक बाजू प्रबळ असते, मानसिक समाधान असते, त्यावेळेस आपण आपल्या शरीराकडे सुद्धा लक्ष द्यायला लागतो. म्हणजेच काय, तर आपण शारीरिक दृष्ट्या सुद्धा आपण प्रबळ बनू शकतो. त्यामुळं या मंत्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आवर्जून सगळ्यांनी, ही साधी सोपीच सेवा आहे, खूप सेवा करणं शक्य नाही, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून तुम्ही ही सेवा करा. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करायची होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी, आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.